नमस्कार. ओम साईराम. जय जनसेवा. उडान योजनेचे जे काही फॉर्म आहेत हे 500 फॉर्म पूर्ण धुळे तालुक्यासाठी सुट्टे होते. त्याच्यापैकी फक्त आता 50 शिल्लक आहेत. तर मला एकच सांगायचं आहे, ज्याही माझ्या माता भगिनींना लाभ घ्यायचा असेल त्यांनी प्रत्यक्ष होम साईटला व्हिजिट करा आणि शक्यतो कागदपत्र घेऊन सोबतच या. मी कागदपत्र पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कागदपत्राची पुन्हा एक वेळेस पूर्तता करून देतो किंवा आठवण करून देतो आहे की तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, LC 10वीची किंवा 12वीची मार्कशीट, LC आणा किंवा 12वीची मार्कशीट, फक्त आपल्याला मे 8 वरती पाहिजे. मग तुम्ही कुठले आणा, काही अडचण नाही आपल्याला. त्याच्यानंतर तुमचे 2 फोटो आणि ॲप्लिकेशनची फी 700 रुपये. तर लवकरात लवकर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून काय होईल की त्यांना लवकर तो फॉर्म भरता येईल. माझी एकच विनंती राहील, कारण की विषय काय, मी 500 फॉर्म फक्त धुळे तालुक्यासाठी घेऊन आलो होतो. चॅटनेल बी पुरले नाही ते 500 फॉर्म. फक्त म्हणजे जवळजवळ काल 10:30 वाजता त्याची जाहिरात टाकली फक्त पहिली, आणि नंतरून बाहेरगाववाले पण मागतायत, परंतु बाहेरगाववाल्यांना आपण देऊ शकत नाही. धुळ्याच्या कमीत कमीत म्हणजे देवपूर परिसरातील लोकांना आपण देण्याचा प्रयत्न करतोय की धुळ्यातील बाहेरचे ना आपण सहसा करून टाळतोय, कारण की तिथं आपल्याला वेळ देता यायला पाहिजे किंवा आपल्या लोकांचा पहिले फायदा झाला पाहिजे. हा माझा एक पहिला उद्दिष्ट आहे. सो त्याच्यामुळे लवकरात लवकर होमसाईटशी संपर्क साधा आणि आपला 40,000 अनुदान असलेला फॉर्म भरून टाका. बिनव्याजी कोणी देत नसतं. त्याच्यानंतर 20,000 रुपये सबसिडी आणि 20,000 रुपये तुम्हाला परतफेड आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माझा नंबर देतो आहे, पत्ता देतो आहे. शक्यतो फोनवर विचारणं बंद करा. डायरेक्ट तुम्ही ऑफिसला व्हिजिट करा या फॉर्मच्या बाबतीत तरी, कारण की हा फॉर्म शिल्लक राहण्याच्या कॅपॅसिटीत नाही आहे. फक्त 8 फॉर्म उरले होते, त्या अजून आम्ही क्रायटेरिया वाढून 50 फॉर्म कसे तरी उपलब्ध केलेत. त्यामुळे हात जोडून विनंती आहे, परत एकदा सांगतो, हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर आपण ऑफिस संपर्क साधा. धन्यवाद.